सांगलीत बनावट गोवा निर्मित विदेशी दारूचा मोठा साठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. तब्बल 8.92 लाखाचा मुद्देमाल जप्त. सांगलीतील नवीन वसाहत परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट गोवा राज्य निर्मित विदेशी दारू तस्करीवर मोठी कारवाई करत तब्बल 8,92,755 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी तपास सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नवीन वसाहत उत्तर शिवाजीनगर येथील विशाल मारुती पवार यांच्या घरावर छापा टाकला असता गोवा राज्य निर्मित विविध ब्रँडच्या बनावट विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये दारू, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 1,33,350 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विशाल पवार याला अटक करून चौकशी केली असता दत्तात्रय भीमराव बंडकर याचे नाव निष्पन्न झाले. त्यालाही अटक करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली. चौकशी दरम्यान डी-मार्ट जवळ एका ऑटो गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या रेनॉल्ड ट्रायबर कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारू, प्लास्टिक बुचे व वाहन असा 7,53,762 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आतापर्यंत एकूण 8,92,795 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध गावठी हातभट्टी दारू अथवा गोवा बनावटीच्या मद्याची खरेदी विक्री टाळण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दिनांक 6/6/2026 रोजी या कार्यालयामार्फत मिरज कार्यालयामार्फत एक गुन्हा उघडकीस आला होता. माननीय राजे देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, तसेच माननीय प्रसाद सुर्वे साहेब, सहआयुक्त दक्षता व अंमलबजावणी, तसेच कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय श्री विजय चिंचाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सांगलीचे अधीक्षक माननीय श्री पोटे साहेब यांच्या समवेत मिरज कार्यालयामार्फत हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबवली गेली होती. सदर मोहिमेमध्ये नवीन वसाहत येथे विशाल पवार नामक इसमाच्या घरी आम्हाला गोवा राज्य निर्मित दारूचा मुद्देमाल आढळून आला. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर कारवाई केली. त्या कारवाई केल्यावर त्या आरोपीच्या तपासामध्ये पुढे त्याने सदरचेमध्ये दत्तात्रय बंडकर या इसमाकडनं खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये दत्तात्रय बंडकर याला देखील त्या केसमध्ये सहआरोपी केल्यानंतर दत्तात्रय बंडकरने सदर हा मुद्देमाल हा कोठे ठेवला आहे किंवा कोणाला वितरित करणार आहे याबाबत जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळेस त्याने सदरचा माल हा त्याच्या स्वतःच्या गाडी जे आम्ही आता काल पकडली आहे त्या गाडीमध्ये ठेवल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये त्याच्याकडनं एकूण गाडीसह 8,92,795 रुपये किमतीचा मुद्देमाल हा मिरज कार्यालयाने जप्त केलेला आहे. यामध्ये दारूची किंमत 2,03,000 रुपये एवढी आहे. तसेच त्याच्याकडनं ती बुचं हस्तगत केलेले आहेत. बुचं हे महाराष्ट्राच्या राज्याच्या बाटल्यांना वर्ण प्रेस करून लावले जातात आणि त्या गोवा राज्याचं मद्य हे महाराष्ट्राचंच मद्य आहे असं भासवलं जातं. कारण खाली जे रिकाम्या बाटल्या बारमधनं किंवा कुठनं तरी गोळ्या करून ते हे करतात. याबाबतचा तपास आमचा चालू आहे. सदरचे मद्य त्याने कोणाकडनं विक्रीत घेतले होते आणि तो कोणाला अजून वितरित करणार होता याबाबतचा तपास मिरज कार्यालयामार्फत श्री जयसिंग कुटवळे साहेब हे करत आहे. एकूण मुद्देमाल 8,92,795 रुपयाचा साठा आहे.